नमस्कार सर्वांना. मंडळी, सध्या आपले PCOS आणि PCOD या संदर्भातले जे ब्लॉग चालू आहेत आपले, तर त्या बाबतीत आपण आयुर्वेदिक, होमिओपॅथी ह्या उपचार पद्धती बघितल्या आतापर्यंत. आणि आज आपण आलोय ना, आज आपण ॲलोपॅथी उपचार काय आहेत त्या संदर्भात आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांना भेटायला आलोय. आणि त्यांना भेटून आपण ॲलोपॅथीमध्ये PCOD साठी काय उपचार किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण जाणून घेऊया. तर चला मंडळी, भेटूया आपण डॉक्टरना. नमस्कार. तुमची ओळख करून द्या. हो, मी डॉक्टर अर्पिता गांधी. बाय क्वालिफिकेशन मी एक गायनेकॉलॉजिस्ट आहे, यानी की स्त्री तज्ञ स्पेशलिस्ट. आणि माझं मेन इंटरेस्ट आहे इनफर्टिलिटी, यानी की ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाही ते, आणि कॉस्मेटिक गायनेकॉलॉजीमध्ये आहे. मी इकडे निगडी प्राधिकरण पिंपरी चिंचवडमध्ये आहे, इकडे प्रॅक्टिस करते आहे. गांधी नर्सिंग होम आमचं हॉस्पिटल आहे. गेल्या 40 वर्षापासून हा हॉस्पिटल इकडे आहे. आमचं 30 बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. मी आता मागच्या 10 वर्षापासून प्रॅक्टिस करतेय आणि लग्नाआधी 3 वर्ष मुंबईलाही सुद्धा प्रॅक्टिस केलेली आहे. ट्रेनिंग माझी मुंबईला झाली. डॉक्टर, हे आता जे PCOS आणि PCOD हा जो प्रॉब्लेम वाढलेला आहे, हा कशामुळे, म्हणजे काय काय कारण झाली तशी? तर आता मेन तर हे झालेलं आहे की आपली लाईफस्टाईल बदलली आहे. आपण सगळीकडे ऐकत राहतो सारखं लाईफस्टाईल चेंजेस. तर मेन कारण हे आहे एक वाढणं, की लाईफस्टाईल चेंज झालेली आहे आपली. आधीसारखं व्यायाम नसतो, व्यायामाच्या अभावामुळे हा त्रास होतो आपल्याला. आपण सारखे बसून राहतो, सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, काम करताना सुद्धा लॅपटॉपवर बसलेले असतो. मग फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी असल्यामुळे एक तर मेन रिझन हा आहे की हा आजार वाढलेला आहे. दुसरं आपला आहार एकदम बेकार झालेला आहे. म्हणजे आपण प्रोसेस फूड्स खूप खातो, मैदा साखरेचे पदार्थ खूपच वाढलेले आपल्या डाएटमध्ये. आणि होल ग्रेन्स ज्याने की ब्राऊन राईस किंवा आपले पूर्ण ज्वार बाजरी असल्या गोष्टी खूप कमी झालेल्या आहेत. फळं भाज्या पण कमी झालेल्या आहेत. ह्याच्यामुळे हे आजार वाढू लागलोय. एक कारण हे आहे की महिलांमध्ये ही जी अवेअरनेस यानी की जागरूकता आहे PCOD बद्दल ही वाढलेली आहे म्हणून. आणि आता महिला फायनान्शियली इंडिपेंडेंट झालेल्या आहेत, कमवू लागलेत, म्हणून ते स्वतःसाठी मदत मागण्यासाठी आता तेवढी त्यांना लाज वाटत नाही, पुढे येतात, मदत मागतात. त्रास झाला की डॉक्टरांकडे येतात. म्हणून अवेअरनेस वाढल्यामुळेही आपण लवकर हे आजार पिकअप करू शकतो. आणि आपली टेक्नॉलॉजी सुद्धा ही इम्प्रूव्ह झालेली आहे. आधी जे आजार आपल्याला कळायचे नाही, आता ते कळू लागलेत, कारण की आपले टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह झालेली आहे. जे आपले डायग्नोस्टिक सर्व्हिसेस आहेत ती इम्प्रूव्ह झालेली आहे. म्हणून PCOS आणि PCOD ह्याच्यामध्ये काय, म्हणजे खरोखर डिफरन्स आहे का? कसं ऍक्च्युली कसं आहे, आधी आपण PCOD म्हणून हा टर्म वापरायचो, पण आता ते PCOD म्हणून हा शब्द वापरत नाही. आपण त्याला म्हणतो PCOS, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. आता सिंड्रोम काय असते, सिंड्रोम मध्ये बरेचसे लक्षण असतात, पण हे कंपल्सरी नाहीये की एका महिलांमध्ये सगळे लक्षण असायला पाहिजे. आता आम्ही जे सांगतो की PCOS, एका बाईला PCOS लेबल करण्या मागे काही क्रायटेरिया असतात, ज्याला आपण मेडिकल टर्म्स मध्ये रॉटरडॅम क्रायटेरिया म्हणतो. आता ह्याच्यात 3 गोष्टी असतात, 3 मधली 2 जर एका महिलामध्ये असते तर आपण त्याला PCOD किंवा PCOS चा त्रास आहे असं म्हणतो. तर एक तर मासिक पाळीचा त्रास, ते अनियमित असते, किंवा काय काय महिलांना येतच नाही, गोळ्या खाल्ल्याशिवाय पिरियड्स येत नाही, त्यांना मासिक पाळी येत नाही. दुसरं, ज्याचे मेटाबॉलिक किंवा अँड्रोजन हायपर अँड्रोजेनिझम, याने की त्यांच्यामध्ये जे पुरुषमध्ये असलेले हॉर्मोन्स असतात त्याचं प्रमाण वाढतो, मग त्यांना त्याच्यामुळे काय त्रास होतात, हे लक्षण जर असेल तरी तिला PCOS चा त्रास आहे असं म्हणू शकतो. आता अँड्रोजन्स वाढलेला असतात तर काय लक्षण दिसून येते एका महिलांमध्ये, तिला खूप पिंपल्स यानी की ऍक्ने येऊ लागतात, जिकडे नको तिकडे केस येतात, चेहऱ्यावर किंवा अप्पर लिप्सला, चिनला, फेसला, अप्पर बॅक आणि चेस्टवर जेव्हा केस येतात. महिलांमध्ये हे केस इकडे असणे नॉर्मल नाहीये, पुरुषांमध्ये असतो, पण जेव्हा महिलांमध्ये याचं प्रमाण वाढतो
किंवा काय शरीराच्या काय काय ठिकाणी काळेपणा येणे किंवा गळ्याच्या इकडे प्रायव्हेट पार्ट्स मध्ये खूप पिगमेंटेशन होणे, काळा जेव्हा ते होतात, ज्याला आपण एकॅन्थोसिस नायग्रिकन्स मेडिकल टर्म मध्ये म्हणतो, हे लक्षण येणे, किंवा सोनोग्राफीवर ओव्हरीज मध्ये अंडाशयमध्ये जेव्हा पॉलिसिस्टिक अपिअरन्स येतो. आता पॉलिसिस्टिक अपिअरन्स म्हणजे काय? खूप सिंपल शब्द आहे. पॉली म्हणजे भरपूर, सिस्टिक म्हणजे पाण्याची गाठ. तर सोनोग्राफी मध्ये जेव्हा अंडाशयमध्ये पाण्याचे असे जे अंडकोश असतात ते पूर्णपणे वाढत नाही, अर्ध वाढतात आणि मग तिकडेच स्टॉप होतात. याच्यामुळे पुढे जाऊन अंडाशयमध्ये सिस्ट होण्याची शक्यता जास्त वाढते. तर जेव्हा ओव्हरीज मध्ये किंवा अंडाशयमध्ये हे सिस्ट जास्त दिसतात त्याला आपण म्हणतो पॉलिसिस्टिक अपिअरन्स, म्हणजे की सोनोग्राफीमध्ये अंडाशय पॉलिसिस्टिक दिसतात. तर ह्या लक्षणांमधून जेव्हा थोडे लक्षण जरी असतात तरी त्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हा प्रकार नाव देतो त्याला. होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक पण आम्ही आता बघितले, तर त्याच्यामध्ये लहान वयामध्ये पण होते, म्हणजे मुलींचे पिरियड सुरू होण्याचा काळ जो आहे, हे कसं काय? आजकाल मुलींमध्ये पिरियड्स आपण खूप लवकर बघायला लागलोय, कारण की त्यांची प्युबर्टी, यानी की जेव्हा ते एका मुलीमधून बाई मध्ये जेव्हा ते ट्रान्सफॉर्म होते त्याला आपण प्युबर्टी म्हणतो. ह्याची वय पण लवकर झाली, आता शिफ्ट झाली आहे. याचे काय काय मुख्य कारण आहेत, जसे की परत आपली सिडेंटरी लाईफस्टाईल, आपण व्यायाम करत नाही, आपण पौष्टिक आहार घेत नाही, जंक फूड, प्रोसेस फूड, मैदा वगैरे जास्त घेतो, साखर जास्त घेतो आपल्या डाएटमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे आपण लठ्ठेपणा वाढलाय, ओबिसिटी. आता ते आपण आता म्हणतो की ओबिसिटी इज अ ग्लोबल एपिडेमिक, म्हणजे वजन खूपच वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आपले हॉर्मोन्स मध्ये असंतुलन होतो, ह्याच्यामुळेही आपल्याला पीसीओएसचा त्रास होऊ शकतो. दुसरी गोष्ट, हे हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा असंतुलनमुळे आपल्याला मेटाबॉलिक सिंड्रोम होतो. मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे काय? डायबिटीज किंवा हृदयरोग, हे सगळ्या गोष्टी पण सुरुवात होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपलं जास्त वजनमुळे हे दिसून येतात लवकर. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये जे प्रदूषण आहे, एन्व्हायरमेंटल पोल्युशन, त्याच्यात काय काय हार्मफुल केमिकल्स असतात जे आपल्या शरीरासाठी चांगले नसतात. याच्यामुळेही सुद्धा ते हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा असंतुलन होऊन प्युबर्टी लवकर येऊ लागले. एक म्हणजे एक मुख्य कारण हे आपल्याला दिसत नाही पण ते सगळीकडे आहे, त्यांना आपण म्हणतो ईडीसी, म्हणजे की एंडोक्राइन डिसरप्टिंग केमिकल. आता हे काय ऐकण्यासाठी खूप मोठा शब्द लागतो आपल्याला, पण खूप सिंपल आहे. जे छोटे छोटे केमिकल्स आहेत जे आपल्या सगळीकडे आहे पण आपल्याला दिसत नाही, पण ह्यांच्यामुळे जे आपलं बॉडीचे हॉर्मोन्स असतात त्यांचं असंतुलन होतो आणि पुढे जाऊन मेटाबॉलिक सिंड्रोम आणि पीसीओएस याचा त्रास आपल्याला होतो. आता हे केमिकल जर दिसत नाही तर कुठे कुठे असतात? हे असतात प्लास्टिक मध्ये. आपण आता जेवण प्लास्टिकच्या डब्यात ठेवतो, मायक्रोवेव्ह मध्ये गरम करतो किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पितो. दिस इज नॉट एट ऑल गुड, कारण की त्याच्यात आपण छोटे 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 आपल्याला दिसत नाही पण त्या प्लास्टिकचे छोटे छोटे पार्टिकल्स आपल्या जेवणमध्ये, पाण्यामध्ये सारखे येत राहतात. तर हा एक मुख्य कारण आहे. दुसरं कारण आहे की जे हाऊसहोल्ड क्लिनिंग सबस्टन्सेस म्हणतो, बाथरूम साफ करण्यासाठी जे आपण केमिकल वापरतो, घर साफ करण्यासाठी केमिकल वापरतो, याच्यात पण हे छोटे छोटे केमिकल्स असतात जे आपण सारखं जेव्हा आपण ब्रीथ करतो, श्वास घेतो, आपल्या शरीरात ते आत जातात. तर हे चांगले नाहीये. यांच्यामुळे आपण परत आपला हॉर्मोन असंतुलन होतो आणि हे सगळे लक्षण आपल्याला दिसायला सुरू होते. हे सगळे एक्सपोजर आपल्याला होत आहेत, म्हणून पीसीओएसचा त्रास वाढलाय आणि खूप लवकर आपण बघू लागलोय. नाही, म्हणजे ही आई वडिलांनी काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजे कमी वयामध्ये होत आहे तर मग त्या मुलांना शाळेत टिफिन किंवा तुम्ही आता म्हणाला बॉटल, पाण्याची बॉटल, हे सगळं तेवढी, पण आता त्या दोघही वर्किंग आहेत म्हटल्यानंतर हे दुर्लक्ष होत आहे. हो, तर आपण एक छोटे छोटे काय काय उपाय काय करू शकतो? प्लास्टिकचे टिफिन किंवा प्लास्टिकचे बॉटल न देता, आता मुलांना तर आपण काचेचं देऊ नाही शकत, तर घरी शक्यतो स्टील किंवा काचेच्या भांड्यांमध्ये आपण आपलं जेवण स्टोर करून ठेवायचं आणि मुलांना स्टील टिफिन द्या, स्टीलचे पाण्याचे बॉटल द्या. आता तर खूप इझिली अवेलेबल आहेत, सगळीकडे मिळतात दुकानात, ऑनलाईन. तर हा एक सोपा ऑप्शन आहे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे घर साफ करण्यासाठी केमिकल वापरतो, थोडस लक्ष द्यायचं. जेव्हाही तुम्ही काही विकत घेतात तेव्हा त्याचे मागे कधी पण इन्ग्रेडियंट्स लिहिलेले असतात. थोडस तिकडे लक्ष द्यायचं, त्याच्यात काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते बघून मग ते आपण खरेदी करायला पाहिजे. पण ह्या कमी वयामध्ये जर सुरुवातीलाच त्यांना पिरियड यायच्या टायमिंगला जर हा त्रास होत असेल, तर मग त्यावेळेला ती ट्रीटमेंट काय आहे? कसं म्हणजे त्यांना ट्रीटमेंट काय करायची आणि काय काळजी घ्यायची त्या बाबतीत? तर सुरुवातीच्या वेळेला जेव्हा लक्षणं कमी असतात तेव्हा जास्तीत जास्त मुलींना एकतर पौष्टिक आहार. आता पौष्टिक आहार म्हणजे काय 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 आपण त्यांच्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. जेव्हा आपण जेवण करायला बसतो तेव्हा आपली प्लेट जी असते ती खूप रंगीत असायला पाहिजे. रंगीत म्हणजे काय, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे फळं असायला पाहिजे, भाज्या असायला पाहिजे आणि आपण चपाती भात हे सगळं जास्त इन्क्लूड करायला पाहिजे. मीठ कमी प्रमाण ठेवायचं, तेलकट पदार्थ कमी घ्यायचे आणि आपण प्रोसेस फूड म्हणजे पॅकेटमध्ये जे आपल्याला ड्राय स्नॅक्स मिळतात ते कमी वापरून त्याच्याऐवजी आपण नट्स यानी की ड्राय फ्रुट्स, आजकाल सीड्स मिळतात ज्याला आपण फ्लॅक्स सीड्स वगैरे म्हणतो, हे वापरायला पाहिजे, हे खायला पाहिजे. का? कारण की ह्यांच्यात एकतर जे फॅट्स जे असतात ते हेल्दी असतात, यानी की हे असतात हेल्दी फॅट्स असतात, याच्याने आपली चरबी जास्त वाढत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड म्हणून काय काय सबस्टेन्सेस असतात जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात. जे लोक नॉनव्हेज खातायत त्यांनी अंड, चिकन किंवा जे फिश असतात ज्याच्यामध्ये विटामिन ई आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड जास्त प्रमाणाचं असतं, सॅल्मन सारख्या या फिशामध्ये हे जास्त हे प्रमाण खायला पाहिजे आणि सगळे प्रोसेस फूड्स आपण बंद करायला पाहिजे. आता हे आपण सुरुवात पिरियड येताना जो मुलींना होतो म्हणजे शालेय जीवनात त्रास व्हायला लागलेले, पण ज्या काही मुली म्हणजे ज्या करिअर आहे त्यांचं जॉब करतायत अशा आणि मॅरिड, मग ह्यांच्या बाबतीत तुम्ही कसं सांगाल? म्हणजे त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? त्यांचं करिअर आहे, त्यांना टेन्शन आहे, आता त्यातून त्यांनी कसं म्हणजे आता हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे की आपला जो जीवन आहे, जो आपण डे टू डे लाईफ आहे ते एवढं फास्ट पेस झालंय की आपण सारखे धावत असतो. याच्यामुळे स्ट्रेस वाढतं, स्ट्रेस मुळे परत वजन वाढतो, हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. आता एक मोठा प्रॉब्लेम हा आहे की जेव्हा आपण आपलं वजन वाढतो आणि पोटाच्या आसपासची चरबी जेव्हा जास्त वाढते तेव्हा आपल्या शरीरात इन्सुलिन म्हणून एक केमिकल असतो, हॉर्मोन असतो, जे जेव्हा प्रॉपर काम करते तेव्हा डायबिटीसचा त्रास होत नाही. पण जेव्हा चरबी जास्त असते तर आपल्या शरीरात ते इन्सुलिन म्हणून जे केमिकल असतो त्याच्यासाठी रेझिस्टन्स येतो, मग आपली चरबी वाढते, आपल्या ब्लड मध्ये किंवा रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढतो, तेव्हा आपल्याला डायबिटीसही होतो प्लस पीसीओएस पण होतो. हे सगळं एकमेकांशी इंटरलिंक्ड आहे. तर एक गोष्टी करून एक गोष्टी अवॉइड करू शकतो असं नाहीये. आपल्याला सारखं ते मॉनिटर करावं लागतं, आपलं आहार हेल्दी घ्यावं लागतं, प्लस एक्सरसाइज करायचं खूप महत्वाचं आहे. आठवड्यात रोज जर शक्य नसेल तर कमीत कमी 4 ते 5 दिवसात मिनिमम 30 मिनिट्स ऑफ एक्सरसाइज, ज्याला आपण म्हणतो मीडियम इंटेन्सिटी, म्हणजे की स्विमिंग असेल, सायकलिंग असेल किंवा ब्रिस्क वॉकिंग. नुसतं चालणं महत्वाचं नाहीये पण ब्रिस्क वॉकिंग महत्वाचं आहे. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही फास्ट चालायला पाहिजे, हळूहळू नाही चालायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याला एक आपल्या डोक्यात टाकलेलं असतं की महिलांनी वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग महिलांसाठी नाहीये, त्याच्यामुळे एकदम मसल्स वाढतात आणि पुरुषांसारखं दिसते. पण हे चुकीची गोष्ट आहे. मसल आपले का इम्पॉर्टंट आहे, मसल का वाढायला पाहिजे? जेव्हा मसल्स आपल्या शरीरात स्नायू जे वाढतात तेव्हा आपल्या शरीराचं जे मेटाबॉलिक रेट म्हणतो ते वाढतं. जेव्हा ते वाढतं, जेव्हा आपण ते जेवण करतो आणि जे जेवणामुळे साखर आपल्या रक्तात येते त्याचं लेवल मेंटेन आणि कमी ठेवण्यासाठी मसल आणि बेझल मेटाबॉलिक रेट खूप महत्वाची गोष्ट आहे. तर महिलांसाठी सुद्धा वेट ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग महत्वाचं आहे. हे तुम्ही प्रॉपर गायडन्स अंडर केलं तर तुम्हाला नक्कीच याचं बेनिफिट मिळेल. म्हणजे तुम्ही आता सांगितलं की स्विमिंग, वॉकिंग, सायकलिंग, पण मग त्यांनी योगा तर चांगलंच आहे, पण जिम मध्ये जावं का मग? म्हणजे त्यांच्याजवळ वेळ नाहीये आता, मग कोणाच्या तरी अंडर नाही का ते करून घेतात, म्हणजे तो एक ठराविक वेळ ती बाहेर जाते, जसं ती तिच्या ऑफिसला जाते, जॉब करते तेव्हा तसं ती बाहेर जाते, म्हणजे घरात तिला ते होत नाही शकत.
मग त्यांना आजकाल ज्या वर्किंग आहेत त्यांना ते सोयीस्कर होते की जिम म्हणजे तो वेळ काढला जातो, चलो आता तिकडे जायचे आपल्याला. करेक्ट. मग हे योग्य आहे का, म्हणजे जिमला जावं का त्यांनी? नाही, मग आता आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म बरेच गोष्टीसाठी वापरतो. आपण टीव्ही बघतो, युट्यूब बघतो, रील्स बघतो, आपण शॉपिंग करतो. तर सेम ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपण आपल्या वर्कआउटसाठीही वापरू शकतो. आता बरेचसे असे ऑनलाईन ऍप्स आहे किंवा प्लॅटफॉर्म्स आहे जिकडे तुम्ही प्रॉपर आणि सायंटिफिक एक्सरसाइज किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग गायडन्स घेऊ शकता. तुम्हाला घराच्या बाहेर जायची आवश्यकता नाहीये. तुम्ही घरी बसून ऑनलाईन मदत घेऊनही करू शकता. मग हे तुमचा वेळ वाचतो आणि प्लस तुमची त्याच वेळेला एक्सरसाइज पण होतीये. आहे हे बरोबर, पण समजा ती मॅरिड असेल तर ती कसं सासर आहे ती शेवटी तिचं, मग तो ती घरी वेळ हे ह्याला म्हणजे एक तर ती जॉब साठी बाहेर असते, परत ती घरी आल्यावर असं ऑनलाईन करायला तर मग तिला थोडंसं ऐकावं लागणार. आणि त्यामुळे मग ह्या लेडीज होत नाही घरी करायला. मग त्या काय म्हणतात की चलो आम्ही बाहेरच जातो, मग त्याच्यापेक्षा म्हणजे त्या टाइमिंगला आपलं बाहेर होऊन जाईल. तर हा एक त्रासदायक आहे त्यांना की त्यांचं ते म्हणजे सासरच्या माणसाने सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की कुटुंबांची साथ पण तेवढीच जरुरी आहे. आता आपण डाएट बद्दल बोलणार आहोत. त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? हो, तर एक तर पीसीओडी किंवा पीसीओएस किंवा आपली लाईफस्टाईल हेल्दी ठेवण्यासाठी आपल्याला काय काय डाएट बद्दल लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला होल ग्रेन्स आणि की ब्राऊन राईस असू द्या, ओट्स असू द्या, किनवा असू द्या, असल्या गोष्टीही आपण इन्क्लूड करू शकतो. आपल्या डाएटमध्ये व्हरायटी पण येते प्लस हेल्दी पण आपण खातो आहेत. दुसऱ्या गोष्टी सगळ्या प्रकारचे फळं भाज्या आपल्याला डाएटमध्ये घ्यायला पाहिजे. हिरवे पालेभाजी पण घ्यायला पाहिजे कारण की याच्यात वेगवेगळे अँटीऑक्सिडेंट्स आणि मल्टीव्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात ज्यांना आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणतो. दुसरं म्हणजे प्रोटीन्स आपल्या जेवणात चांगले असायला पाहिजे. तुम्ही दही घ्या, पनीर घ्या, टोफू घ्या किंवा जर नॉनव्हेज खात असाल तर अंड, चिकन असल्या गोष्टी आपल्या डाएटमध्ये व्यवस्थित इन्क्लूड करायला पाहिजे. आणि जे आपण ऑनलाईन जॉब करतोय किंवा वर्क फ्रॉम होम ऑफिसमध्ये आहे तर आपल्याला खूप सोपं झालंय की येता जाता आपण कॉफीचा कप हातात घेतो, कॉफी पित राहतो, काम करत राहतो. पण 2 कप पेक्षा जास्त कॉफी आपल्या शरीरासाठी चांगलं नाहीये. तर हे आपण 2 कप पेक्षा जास्त अवॉइड करायला पाहिजे. प्लस तुम्हाला दुसरं आता ऑप्शन आहे हर्बल टीज. आता आपल्याला एवढे व्हरायटीज मिळतात की तुम्ही ते घेऊ शकता. दुसरा गोष्ट म्हणजे आपल्या जेवणात बेरीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे बेरीज असतात ते इन्क्लूड करायला पाहिजे कारण की यांच्यात खूप अँटीऑक्सिडंट्स असतात. हे आपल्या शरीराची इम्युनिटी पण वाढायला मदत करते. आता आलं आहे, लसण आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. प्लस ड्रायफ्रुट्स, पंपकिन सीड्स, फ्लॅक्स सीड्स ह्या गोष्टीमध्ये ओमेगा फॅटी ऍसिड्स असतात जे आपल्या शरीरासाठी हेल्दी फॅट्स आहेत. हे इन्क्लूड करून बिस्किट, चिप्स, मैद्याचे प्रकार हे सगळे जंक फूड आहे. हे जेवढं आपण कमी करू तेवढं आपल्याला चांगलं आहे कारण की ह्याच्यात एक ट्रान्स फॅट म्हणून एक केमिकल असतो जे खूप आपल्या शरीराला हानी देऊ शकते. म्हणून हे अवॉइड करायला पाहिजे. हे थोडेसे बेसिक आहे डाएटचे, आपण काय प्रिकॉशन घेऊ शकतो. आणि डाळ, कडधान्य हे सगळे इन्क्लूड करायला पाहिजे डाएटमध्ये. आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मानसिक फॅक्टर पण खूप महत्वाचं आहे. मग ह्या बाबतीत आता कसं म्हणजे नाही का, आता पीसीओडी मध्ये बरेचसे मानसिक त्रास होतात. एक तर का होतात जेव्हा वजन आपलं खूप जास्त असतो आणि वजन कमी करायलाही पीसीओडी मध्ये त्रास होतो. तर ते बॉडी इमेज इश्यूज होतात. म्हणजे आपल्याला असं वाटतंय की आपलं शरीर चांगलं नाहीये आणि मग त्याच्यामुळे आपण मग परत अनहेल्दी किंवा कम्फर्ट फील गुड फूड खात राहतो. एकतर आपण अजिबात खाणारच नाही किंवा आपण एवढं खाणार आणि असल्या गोष्टी आपण खाणार, असले पदार्थ आपण खाणार ज्याच्यामुळे आपल्याला थोडं चांगलं वाटतं, ज्याच्यात साखर जास्त असते. तर हे परत एक सायकल आहे जी आपण कुठेतरी ब्रेक करायला पाहिजे. दुसरं ते बॉडी इमेज इश्यूज मुळे आपल्याला खूप अँझायटी किंवा डिप्रेशन असल्या गोष्टी येतात जे खूप आपल्यासाठी हानी देतो आपल्या शरीराला. तर आपण ह्याच्यासाठी
मदत मागण्यासाठी आपल्याला लाज नाही वाटायला पाहिजे. आपण हेल्प घेऊ शकतो, काउन्सिलिंग घेऊ शकतो आणि बिहेव्हिअरल थेरपी म्हणून असते, ते केलं तरी दरेक गोष्टीला आपल्याला औषध उपचार करायची गरज नाहीये. इवन बिहेव्हिअरल थेरपीने आपलं हे मेंटल इश्यूज जे असतात ते आपण सॉल्व्ह करू शकतो. प्लस योगा असेल किंवा मेडिटेशन असेल, ब्रीदिंग एक्सरसाइजेस असतात, हे पण आपल्या इमोशन्स कंट्रोल करण्यामध्ये हेल्प होतो. खूप पीसीओएस मध्ये खूप मूड स्विंग्स होतात. प्लस आता आजकाल पीसीओएस सपोर्ट ग्रुप्स म्हणून येतात, जेव्हा ज्या ज्या महिलांना पीसीओएस आहे ते एकमेकांचा उत्साह वाढवतात, एकमेकांना एनकरेज करतात आणि त्याच्यामुळे आपलं हे जे लाईफस्टाईल चेंजेस करण्यासाठी जे आपलं कंप्लायन्स असतो किंवा जे आपण सपोर्ट लागतो ते आपल्याला मिळतं आणि आपण जास्त पीसीओएस मध्ये बाहेर पडू शकतो. म्हणजे आणि आता आणखीन एक ऐकायला मिळतंय, म्हणजे भेसळ तर सगळ्या पदार्थांमध्ये भेसळ आहे, पण दुधामध्ये जरा मोठा ऐकायला मिळतंय आता. हो, तर काय प्यावं का नाही मग आता? नाही, असं आता कसं आहे, काय काय बायकांना दूध आणि दुधाचे जे पदार्थ असतात ते अवॉइड केलं तरी त्यांना फायदा होतो पीसीओएस मध्ये. तर असल्या वेळेत तुम्ही आल्मंड मिल्क किंवा ओट मिल्क, यानी की जे बदामाचं दूध असतो किंवा ओट्सचं जे दूध असतो ते तुम्ही घेऊ शकता तुमच्या चहा कॉफीत किंवा प्यायला. ते हे असल्या दूध वापरू शकता. पण म्हणजे दुधामध्ये कॅल्शियम पण, म्हणजे कॅल्शियमची कमतरता महिलांना होते, त्याच्यामुळे दूध पिणं होतं. हे ह्याच्यामधून मिळतं का? म्हणजे हो, आणि मग तुम्ही बाकीचे पदार्थ घ्या ज्याच्यात कॅल्शियम जास्त, जसं की नाचणी वगैरे असतात, ह्याच्यात कॅल्शियम जास्त असतो. तर तुम्ही हे ऑल्टरनेटिव्ह पदार्थ घेऊ शकता. असं नाही की नुसतं दूधच पिलं तरच तुम्हाला कॅल्शियम मिळेल. बाकीचे पदार्थ पण आहेत ज्याच्यात कॅल्शियम असतं, ते तुम्ही घेऊ शकता. आणि आता ही उपचार पद्धती जी आहे ना, ॲलोपॅथी, समजा एखादा पेशंट आला, म्हणजे दोन्हीच सांगा तुम्ही. समजा म्हणजे तिला नवीन आता सुरुवात आहे, तिची पिरियड सुरू झाला आणि तिला जर तो त्रास सुरू झाला, म्हणजे ते कसं कळतं? म्हणजे समजा आता ती मुलगी आहे, लहान मुलगी, आणि तिला जर त्रास, म्हणजे आता ऐकायला मिळालं की 12-13 वर्षाचा, तर ते कसं कळतं की हा त्रास, तिच्या आईला कसं कळतं की हा त्रास? एक प्रॉब्लेम असा असतो जेव्हा आपण त्या मुलीला पीसीओएस आहे असं चुकीचं लेबल लावतो. का असं चूक होते आपल्याकडून? कारण की जेव्हा एका मुलीची वय कमी असते, तिचे पिरियड्स, मासिक पाळी जस्ट सुरू होते, तेव्हा जे अंडाशय असतात त्यांची जी सोनोग्राफी मध्ये जी अपिअरन्स असते ती पीसीओएस सारखीच असते. मग तेव्हा आपल्याला फक्त सोनोग्राफी मध्ये बघून असं आपण तिला लेबल नाही करू शकत की बाबा हिला पीसीओएस आहे. तिचे बाकीचे लक्षण बघणे पण महत्वाचे आहे. आणि सुरुवातीचे 2 वर्ष जेव्हा मुलीला पिरियड सुरू होतात, सुरुवातीचे 2 वर्ष तिचे पिरियड तसेही इरेग्युलर असतात, कारण की ती अनओव्ह्युलेटरी सायकल्स असते. अनओव्ह्युलेटरी म्हणजे जेव्हा अंडा पूर्णपणे बनत नाही, मॅच्युअर होत नाही, म्हणून त्या पिरियड्स इरेग्युलर असतात. तर हे काय गोष्टी आपण लक्षात ठेवून मग तिला पीसीओएस आहे की नाही हे ठरवणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर खरंच तिला पीसीओएस आहे तर तिला मासिक पाळी, 2 मासिक पाळीमध्ये खूप गॅप असेल किंवा गोळ्या घेतल्याशिवाय तिला पाळीच येणार नाही, किंवा पाळीमध्ये खूप जास्त रक्तस्राव होणे, हे काय काय पीसीओएस चे लक्षण आहेत. तर काही महिलांमध्ये आपण बघितलेलं आहे की 1 वर्षभरात 8 वेळापेक्षा जेव्हा कमी पिरियड्स येऊ शकतात पीसीओएस मध्ये, किंवा येणारच नाही. मग दुसऱ्या गोष्टी, वजन खूप वाढत चाललंय, वजन कमी करणं खूप अवघड आहे, किंवा थोड्या काळात खूप लवकर वजन तिचं वाढलेलं आहे, किंवा चेहऱ्यावर वगैरे जेव्हा आधी केस नव्हते आता केसाचं प्रमाण वाढलं आहे, खूप पिंपल्स येऊ लागलेत तिला, किंवा गळ्यांच्या आसपास खूप काळेपणा येतो. हे काय काय गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे आणि मग आईला कळू शकतं की हिला पीसीओएस म्हणून असा त्रास आहे. ते पण तुम्ही आता म्हणालात ना की पिरियड येण्यासाठी गोळ्या, हे तर खूप म्हणजे बऱ्यापैकी पिरियड येण्यासाठी म्हणण्यापेक्षा पिरियड पुढे जाण्यासाठी पण बऱ्याचपैकी वापरले गेले, हे योग्य आहे? आता ऍक्च्युली कसं आहे की आपण जुन्या काळात आपण महिलांना सांगायचो की जेव्हा पाळी आले तेव्हा किचन मध्ये येऊ नको, स्वयंपाक करू नको. पण हे तेव्हा का सांगायचे? तेव्हा खूप त्रास व्हायचे महिलांना, गोळ्या कमी असायच्या, एवढे गोळी मिळत नव्हते, तर त्यांना ह्या काळाला आराम मिळायला पाहिजे म्हणून त्यांना आपण आराम देण्यासाठी सांगायचो की तुम्ही स्वयंपाक करू नका, घरची कामं करू नका. पण आता कसं झालंय, ते एक टॅबू झालेलं आहे
की पाळी आलेल्या महिलांनी हे नाही करायचं ते नाही करायचं, ही चुकीची गोष्ट आहे. आता हे आपला सोशल याच्यामध्ये आलेलं आहे म्हणून महिला आता काही हे असेल प्रसंग असेल तर लगेच गोळ्या घेतात की पाळी पुढे ढकलणं. एखाद्या वेळेस तुम्ही घेतला ती गोष्ट वेगळी आहे, पण काय काय महिलांना ती सवयच झालेली असते, ते सारखे घेत राहतात. आता ह्याच्यामुळेही आपले जे शरीराचे हॉर्मोन्स असतात त्याच्यात असंतुलन होतो, कारण की आपण बाहेरून गोळी घेऊन आपल्या शरीराचं सगळं प्रोडक्शन बंद करतो आणि बाहेरचं देत राहतो. तर शरीराला आपल्या मेंदूला चुकीचे सिग्नल जातात, मग ही गोष्ट चांगली नाहीये. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे गोळ्या नाही घ्यायला पाहिजे. पण मग आता ही ह्या लहान वयात सुद्धा त्यांना पाळी येण्यासाठी वगैरे असं गोळ्या घेतल्या जातात? हो, आता आपण जेव्हाही पेशंट बघतो पण फक्त हे नाही बघत की तिला पाळीच येत नाही, आपल्याला काय काय गोष्टी बघावं लागतं. आधी तिला लाईफस्टाईल चेंजेस आपण सजेस्ट करतो, वजन कमी करणं सांगतो. वजन कमी जरी असेल तरी तिला व्यायाम करणं महत्वाचं आहे. हे सगळ्या गोष्टीने सुरुवात करतो. जर इवन जेव्हा आपलं वजन 5 ते 10%, 5 ते 10% कमी होतं, तरीही पीसीओएसच्या त्रासमध्ये खूप जास्त फरक होतो, हे आम्ही बघितलेलं आहे. तर ही काय काय गोष्टी महत्वाची आहे. याच्या नंतर येते औषध उपचार. आता तिला जर पाळी होतच नसेल रेग्युलर, तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या देतो. आपण गर्भनिरोधक गोळ्या देतो, जे हेही काम करतं, आपलं पाळीला रेग्युलराइज करायला मदत करते. दुसरी त्या गोळ्या घेऊ शकता, स्वतः कधी गोळ्या घ्यायचे नाही. हे गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यावरच घ्यायचे, कारण की ह्यांचे काय काय कॉन्ट्राइंडिकेशन पण असतात. म्हणजे ज्या ज्या कंडिशन मध्ये हे गोळ्या नाही द्यायला पाहिजे, म्हणून ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ह्या गोळ्या ह्या कारणासाठी नाही घ्यायला पाहिजे. दुसरं आहे मेटफॉर्मिन सारखे जे औषध असतात, हे काय काम करतात. यांचं मुख्य काम हे आहे की आपल्या शरीरात जे इन्सुलिन म्हणून जे हॉर्मोन असतो, जे आपल्या रक्तामध्ये जे साखर असतो त्याचं लेवल स्टेबल ठेवतो, कमी ठेवतो. त्याची जेव्हा रेझिस्टन्स असते तर परत हा पीसीओएसचा त्रास निर्माण होतो. तर ते इन्सुलिन सेन्सिटाईज करण्यासाठी शरीराला मेटफॉर्मिन म्हणून ही गोळी वापरली जाते. ह्याच्यानेही भरपूर महिलांना खूप फायदा होतो. तर असल्या औषध आपण देऊ शकतो. आणि आता मॅरिड महिला आहेत किंवा वर्किंग वुमन, नाही का, म्हणजे शालेय जीवन सोडून ज्या मोठ्या मुली आहेत किंवा मॅरिड आहेत, तर त्यांच्या बाबतीत उपचार पद्धती काय आणि त्यांना प्रेग्नन्सी मध्ये काय? तर ह्या औषध त्यांनाही आपण देऊ शकतो. प्लस त्यांना आता जे मॅरिड आहे, ज्यांना प्रेग्नन्सी हवी आहे पण त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही, त्यांची प्रजनन क्षमता जेव्हा कमी होते पीसीओएस मुळे, किंवा गर्भ राहतो पण सारखं सारखं पळून जातो, तर ह्या गोष्टीमध्ये काय काय महिलांना ज्यांना अंडाच बनत नाही, व्यवस्थित मॅच्युअर होत नाही, छोटे छोटे भरपूर अंडे होतात, तर ह्यांना वेगळ्या प्रकारच्या गोळ्या आपण देतो, ज्याच्याने अंडा भरपूर छोटे छोटे अंडे बनण्याऐवजी एक अंडा बनतो व्यवस्थित, तो मोठा होतो, मॅच्युअर होतो, फुटतो, तेव्हाच प्रेग्नेन्सीचे चान्सेस वाढले जातात. तर ह्या गोळ्याने देतो. तरीही सुद्धा जेव्हा पीसीओएस मध्ये प्रेग्नेन्सी राहत नाही, तर शेवटचा अल्टिमेट ऑप्शन असतो आयव्हीएफ. पण पीसीओएस असा प्रकार आहे ज्यांना तुम्ही जर वेळेवर डॉक्टरांची सल्ला घेतली, ट्रीटमेंटसाठी गेला, तर तुम्ही ह्याच्यामधून बाहेर येऊ शकता. पण एक महत्वाचं हे आहे की तुम्ही रेग्युलर फॉलोअप, म्हणजे जेव्हा जेव्हा डॉक्टर बोलवतात तेव्हा तेव्हा तिकडे जायला पाहिजे, स्क्रीनिंग करत राहायला पाहिजे, तर याच्यामधून तुम्ही बाहेर येऊ शकता. म्हणजे डॉक्टरची ट्रीटमेंट मध्ये कंटिन्यूटी पाहिजे. पण म्हणजे याला 100% रिझल्ट आहे? हो, याला आपण पूर्णपणे ट्रीट करू शकतो. आपल्या जे मासिक पाळीमध्ये अनियमितता आहे किंवा प्रेग्नन्सी राहत नाही, ह्या काय काय प्रॉब्लेम्स किंवा मेंटल हेल्थ इश्यूज आहे, ह्यांना आपण डेफिनेटली ह्यांना हे ऍड्रेस करू शकतो. प्लस आता पीसीओएस मध्ये आपण सर्जरी कधी करतो, जेव्हा खूपच जास्त वजन असतो, वजन कमीच होत नाही, ते वजन जास्त होण्यामुळे हृदयरोग असतो, कमी वयात आपलं बीपी वाढतो, हे सगळ्यात कोलेस्ट्रॉल जास्त असते. तर अल्टिमेट ऑप्शन असतं एक बेरियाट्रिक सर्जरी म्हणून एक ऑप्शन असतो, पण मल्टिपल लेवल्स असतात. म्हणजे तुम्ही सिंपल औषध उपचार पासून सुरू करा आणि मग पुढे पुढे जात राहा. छान माहिती सांगितली डॉक्टर तुम्ही. आणि ऍलोपॅथी मध्ये सुद्धा काय उपचार आहेत हे पण आता आपल्या प्रेक्षकांना कळलेलं आहे. त्यामुळे खरोखरच खूपच सुंदर.
सगळं डाएट वगैरे काय घ्यायचं, कशी काळजी घ्यायची आणि त्याच्यामध्ये कोणत्याही ट्रीटमेंट मध्ये कंटिन्युटी पाहिजेच हो. तुमचं आणि तेवढी काळजी प्रत्येकाने घ्यावी. खरंच सुंदर, खूपच सुंदर माहिती. धन्यवाद. मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि आज ॲलोपॅथी सगळ्या ट्रीटमेंट तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शन, त्यांचा सल्ला आणि आपल्या ज्या काही शंका तुमच्या वतीने मी मांडल्या आणि त्याचं आपण शंका निरसन तज्ज्ञ डॉक्टरांचे घेतलेलं आहे. आणि आज आपण ॲलोपॅथीचं पण विचारलंय. तुम्हाला हे सगळी माहिती खूप उपयोगी पडणार आहे. आणि प्रत्येक वेळेला मी सांगत असते की बाबा डॉक्टरचे उपचार आहेत, त्याच्या व्यतिरिक्त जे म्हणजे मानसिक आहे ते सुद्धा तुमचं 50% म्हणजे तोही आहे. त्याच्यामुळे त्याची काळजी तुम्ही स्वतः घ्यायची आहे. आणि हेही मी पदोपदी सांगत आले की तुम्ही आपली काळजी दुसरं कोणीतरी घेईल याच्यापेक्षा प्रत्येकीने स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिका आणि स्वतःसाठी करा. आपल्याला काय, आपल्यासाठी काहीतरी करायचंय. आणि मी तर सांगेन अजून करिअर बरंच तुमचं लाईफ तसं आहे, त्याच्यामुळे असं नाही म्हणणार, पुढे तुमच्या जबाबदाऱ्या पण वाढणार आहेत, पण स्वतःसाठी जगा. पहिलं आपलं आरोग्य महत्वाचं आहे, त्याच्यानंतर तुमचं करिअर महत्वाचं आहे, पण पहिलं आरोग्य महत्वाचं आहे. तुमचं आरोग्य जर चांगलं असेल ना तर तुम्ही तुमच्या आयुष्यात यश संपादन करतच जाल आणि कुठलीही चिंता राहणार नाही नंतर. तुम्हाला माहिती खूप मिळाली असेल यावरून. आणि आता तुम्ही विचार करायचे की आपल्याला ट्रीटमेंट कोणती घ्यायची आहे, आयुर्वेदिक घ्यायचे, होमिओपॅथी घ्यायचे का ॲलोपॅथी घ्यायचे. तिन्ही डॉक्टरांचं आम्ही तसे संदर्भ दिलेला आहे प्रत्येक ब्लॉगमध्ये. जास्तीत जास्त आधी हे शेअर करा, कारण ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढे भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये.